शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय रायमुलकरांची रविकांत तुपकरांना धमकी पाहायला मिळालेली आहे। घरात घुसून कानशिलात लगावण्याची जाहीर सभेमध्ये त्यांनी धमकी दिल्याचा आरोप केला जातोय। रायमुलकरांच्या धमक्यांना घाबरत नाही असं प्रत्युत्तर त्यानंतर तुपकरांनी दिलंय। त्यांनी शेतकऱ्याला लुटलं, त्याचा माल जास्त भावाने घेतल्याने दिवा काढलं की ज्या बायकोने त्या वकील पत्रावरची कशी सही केली त्याची लाज वाटत आहे। आणि केवळ आपल्या शेतकऱ्याचं प्रेम दाखवायचं। आता काय ती काय वकील बाई काय कळत नव्हतं, दोन्ही बाजू नेतेगिरी करायची। परंतु खास करून आता मी आजच्या सभेच्या माध्यमातून त्यांना जाहीर आव्हान आहे, आणि वैयक्तिक स्वरूपाचे राजकीय स्वरूपाचे आरोप करा, जे काय आलं तुम्ही काय करणार ते सांगा, पण खालच्या पातळीवरती येऊन जर मतदारसंघामध्ये आरोप करताल स्टेजवर जाऊन तुझ्या कानपट्टीचा पाठ घेतल्याशिवाय राहणार नाही, एवढं आव्हान मी त्यांना आपल्या सभेच्या माध्यमातून। अहो, मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे। तुम्हाला इच्छा असेल तर मला एकदा मारून टाका, आणि मला माहित आहे की माझा आणि माझ्या कुटुंबाला या लोकांपासून जीवाला धोका आहे, ही याची मला पूर्ण कल्पना आहे। सामदाम दंडभेद हे वापरणार आहेत, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला पाठिंबा मिळतो आहे की आता यांना सुचत नाही नेमकं काय करावं, आणि मला खोटे केसेस माझ्यावर करणं, मला तुरुंगात टाकणं आणि मला मारामारीच्या धमक्या देणं, घरात घुसण्याची भाषा करणं, ही भाषा रायमुलकरांना सोबत नाही। लक्षात ठेवा, सत्ता तुमची आहे म्हणून तुम्ही वाटेल तसं वागून चालणार नाही।